नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे सायन्सचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मित्रांनो, पाण्याचे रासायनिक सूत्र हे H2O आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? तर मित्रांनो, सूर्य हा पिवळा आणि बटू तारा आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, मानवी शरीरात सर्वात मोठे अवयव कोणते आहे? तर मित्रांनो, मानवी शरीरात सर्वात मोठे अवयव हे त्वचा आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, पृथ्वीभोवती फिरणारा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? तर मित्रांनो, पृथ्वीभोवती फिरणारा नैसर्गिक उपग्रह हा चंद्र आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रकाशाचा वेग किती आहे? तर प्रकाशाचा वेग हा 3,00,000 किलोमीटर पर सेकंद आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, रक्ताचा रंग लाल का असतो? तर मित्रांनो, रक्ताचा रंग लाल हा हिमोग्लोबिनमुळे असतो. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो, वनस्पती अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. पृथ्वीच्या सर्वात जवळचा उपग्रह कोणता आहे? तर मित्रांनो, पृथ्वीच्या सर्वात जवळचा उपग्रह हा शुक्र आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9, मानवी शरीरात किती हाडे असतात? तर मित्रांनो, मानवी शरीरात हाडे ही 206 असतात. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 आहे, ध्वनी कोणत्या माध्यमातून प्रवास करतो? तर मित्रांनो, ध्वनी हा माध्यमातून प्रवास करतो. तो निर्वात मधूनही जात नाही, फक्त पाण्यातूनही जात नाही आणि फक्त हवेतूनही जात नाही, तर त्याला माध्यम लागत असते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11 आहे, सौरमालेचा केंद्रबिंदू कोण आहे? तर सौरमालेचा केंद्रबिंदू हा सूर्य आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, पृथ्वीचा आकार कसा आहे? तर पृथ्वीचा आकार हा जवळपास गोल आणि जिऑइड आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 13 आहे, मानवी शरीरातील रक्त शुद्ध करणारे अवयव कोणते आहे? तर मानवी शरीरातील रक्त शुद्ध करणारे अवयव हे मूत्रपिंड आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 14 आहे, सर्वात हलका वायू कोणता आहे? तर सर्वात हलका वायू हा हायड्रोजन आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 15 आहे, बलाचे एकक काय आहे? तर बलाचे एकक हे न्यूटन आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16 आहे, विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर विद्युत प्रवाहाचे एकक हे अँपिअर आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 17 आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ घेते? तर मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास हे 24 तास घेत असते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18 आहे, वनस्पतींना हिरवा रंग कशामुळे असतो? तर वनस्पतींना हिरवा रंग हा क्लोरोफिल मुळे असतो. ऑप्शन. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19 आहे, शरीरात अन्न पचवणारा रस कोणता? तर शरीरात अन्न पचवणारा रस हा जठर रस आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. हवा कोणत्या वायूचे मिश्रण आहे? तर हवा हे नायट्रोजन आणि ऑक्सिजन या 2 वायूंचे मिश्रण आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, मानवाचे श्वसन अवयव कोणते? तर मानवाचे श्वसन अवयव हे फुफ्फुस आहे मित्रांनो, लक्षात असू द्या.